नमस्कार, मी शामराव मोकाशे, रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका। हे बघा, आता आपल्या वाहनाचे पेपर आहेत ते सर्व अपडेट ठेवायचे आहेत। जर तुमचे पेपर अपडेट नसले ना तर हवालदार लोक फोटो काढला की मग तुम्हाला तो मोठा फाईन येतो, हे मात्र लक्षात ठेवा। आणि आता मीटरनंच तुम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि शासन भाडं हे मीटरवरती ठरवून देत असतं, हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका। तर प्रवाशांना चांगली सेवा द्या। आता जे सारखं आपण म्हणतोय बाईक टॅक्सी, पण बाईक टॅक्सीचे नियम वेगळे आहेत आणि त्याच्यामुळं बाईक टॅक्सी लोकांना आवडेल का नाही हे सांगता येत नाही, पण ते त्यांना चालवणंसुद्धा फार अवघड आहे। म्हणजे ह्या कायदेशीर बाब्या पूर्ण केल्याशिवाय त्यांना परवानगी कुठली मिळणार नाही। पण आता बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ओला कोला हे उबेर ही बेकायदेशीरच ॲप आहेत आणि हेही आता कायद्याच्या कक्षेत येतील। परंतु पर्यटक परवान्याच्या गाडीनं कुठंही स्थानिक व्यवसाय करता येत नाहीत आणि हे बेकायदेशीरपणे चाललेले आहेत। शिवाय ह्या गाड्या फक्त कायद्यानुसारच 8 वर्षच चालतात, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। तर मी मराठी लोकांना एवढंच सांगणार आहे की पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या। 4 सीटचं परमिट मिळतं, 6 सीटचं मिळतं, फुल कॅबचं मिळतं आणि शासन त्याला भाडं ठरवून देतं, हे मात्र कोणीही विसरू नका। आणि जर वाहतूक व्यवस्था सुधारायची जर असेल तर प्रथम इथलं परमिट राज हे खतम झालं पाहिजे रिक्षा टॅक्सीचं। कारण आज बी एवढी रिक्षाची परमिट आहेत, एवढी लोक काढतात, एवढ्या गाड्या बँकेत पडल्यात, एवढ्या गाड्या कुठं सडत पडल्यात, तरीही बेकायदेशीरपणे रिक्षाची परमिट आजही काढली जातात। सुमारे 30% रिक्षाची परमिट, टॅक्सीची परमिट हे काळा बाजारानंच चालतात। म्हणजे ज्याच्या नावे परमिट आहे तो गाडीच चालवत नाही, तो नोकरीला आहे, कुठं का दुसरं काय कामधंदा व्यवसाय करतो आहे, तर अशी परमिट आता हा कायदा जरी असला तरी जनतेनंच हे परमिट राज खतम करायचं आहे। जे रिक्षा टॅक्सी चालक भाड्यानं गाडी चालवतात त्यांनी रिक्षाचं परमिट काढायचं, टॅक्सीचं काढायचं, लायसन बिल्ले काढायचे आणि स्वयंरोजगार करायचे। अहो, हे बँकेच्या गाड्या पकडून आणलेले ह्या गुरु लोकांच्याकडे असतात ना, ते म्हणतात बँक माझीच आहे, ही गाडी तुम्ही चालवा, आम्हाला एवढं पैसे द्या, काही गरज नाही, तिकडे गाडी तिकडे पडून द्या आणि तुमचं स्वतःचं परमिट काढा, म्हणजे स्वतःची रिक्षा, स्वतःचं परमिट, आणि तुम्ही स्वयंरोजगार करा। मीटरनं व्यवसाय केला ना की व्यवसाय सुधारणार बी आहे आणि लोकांना काम हे मिळणार आहे। आणि रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्वयंरोजगारच आहे, हे मात्र लक्षात ठेवा। त्याच्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो, भाषेचं ज्ञान लागतं, म्हणजे महाराष्ट्रात मराठी भाषा त्याला यायलाच पाहिजे आणि मीटरनंच व्यवसाय करायचा असतो, त्याला नियम आहेत ना। पण इथं हा व्यवसाय शासनाच्या आधिपत्याखाली सुटलेला आहे। म्हणजे ह्याच्यात एक टोळकं झालेलं, बँकेचं, दलालांचं, त्या गाड्या विकणाऱ्यांचं विकून द्यात, काय करायचं ते करून द्यात। पण मराठी लोकांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, परमिट राजच खतम करायचं आहे। ते किती म्हणून त्यात परमिट बंद करा, हे न्यायालयाचं प्रकरण आहे आणि न्यायालयाच्या अनुषंगानं ही परमिट दिली जातात। जोपर्यंत कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत RTOवाले बी काय करू शकत नाही, ते देणार परमिट। मागील तर प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढा आणि दुसऱ्याची गाडी चालवण्यापेक्षा आपलं स्वतःचं परमिट, स्वतःची गाडी घ्यायचं आणि हा स्वयंरोजगार करायचा, हे मात्र कोणीही विसरू नका। कुणीही रिक्षा टॅक्सी चालकांनी चूक करू नका। आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आणि हा स्वयंरोजगार करा। कुणी काही घाबरू नका। ते बाईक टॅक्सी येते, ओला कोलाच्या ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या तर आता बाहेरच निघतील, आपोआप बाहेर निघतील। जसं लोकांना कळलं ना, अरे बाबा हे आपल्याला करता येत नाही, कायदा असा आहे, त्याच्यामुळं लोकांना जसं कायदे कळतील तसं ते का। आणि हे व्हिडिओ पाहायचा आणि व्हिडिओ शेअर करायचा, कमेंट बी करायची, म्हणजे लोकांना कायदे कळाले की संपला। बघा, RTO अधिकारी काय बी सांगतात, वाटेल ते सांगतात, ते काय आहे तिथं सगळा पैशाचा बाजार चाललेला असतो, हे बी मात्र लक्षात ठेवा। धन्यवाद। हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा। धन्यवाद।